अहिल्यानगरमध्ये बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नव्यानं 200 पिंजरे दाखल झालेत। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत पसरली आहे। बिबट्यांची मानवी वस्तीमध्ये घुसून हल्ला करण्याच्या घटना वाढल्या, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली जाते, मात्र यासाठी पिंजरे अपूर्ण पडले होते, त्यामुळे नवीन पिंजऱ्यांची मागणी केली होती। अखेर अहिल्यानगरात 200 पिंजरे दाखल झाले आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामधील मानवी जीवनावर वाढते हल्ले लक्षात घेता बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नवीन 200 पिंजऱ्यांची तरतूद जी आहे ती वन विभागाकडून करण्यात आलेली आहे आणि राऊरी येथील जे वन विभागाची रोपवाटिका आहे त्यामध्ये हे पिंजरे जे आहे ते नव्याने या ठिकाणी देण्यात आलेले आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या पकडण्यासाठी किंवा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे आणि मागील काही दिवसांपूर्वी वन विभाग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1100हून अधिक बिबट्यांचा जो आहे तो मुक्त संचार आहे। जवळपास 30हून अधिक बिबटे जे आहे ते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे किंवा जेरबंद केलेले आहे। मात्र काही ठिकाणी पिंजरे नाहीये, पिंजऱ्याची कमतरता आहे किंवा काही पिंजरे जे आहे ते मोडकळीस आलेला आहे, काही पिंजऱ्यांची दुरावस्था झालेली आहे। यासाठी वन विभागाकडनं निर्णय घेण्यात आले आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 200 नवीन पिंजऱ्यांची जी आहे ती तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच्या ठिकाणी जे नवीन पिंजरे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पिंजऱ्यांची संख्या वाढवल्याने नागरिकांमध्ये कुठेतरी समाधानाचं वातावरण आहे, मात्र कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि अतिरिक्त ज्या व्यवस्था आहे बिबटे पकडण्यासाठी किंवा ते बोकड म्हणा किंवा जे मांसाहार म्हणा ते देखील उपलब्ध करून द्यावं अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जाते आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, राऊरी, अहिल्यानगर।